पूर्वार्ध लिहून झाल्यावर मनाला एक प्रकारचा थकवा आला. लहान वयातच किंबहुना बाल्यावस्थेतच मला प्रौढावस्था अनुभवावी लागली. 14वे वर्ष संपताना मॅट्रिकची परीक्षा पास होणारे विद्यार्थी त्या काळात अगदीच नव्हते असे नाही. हल्ली मॅट्रिकच्या परीक्षेला 16 वर्ष पुरी करण्याचे बंधन घातले आहे, तसे त्यावेळी नव्हते. आजही ते बंधन नसते तर पूर्वीच्या पेक्षाही जास्त मुले 14व्या वर्षी मॅट्रिक झाली असती. मी अल्पवयात मॅट्रिक झाले खरी, पण कॉलेजात जाण्याची कल्पना येताच अल्पवयाची मर्यादा संपल्यासारखे वाटू लागले. त्या पूर्वीच्या आठवणी गोड होत्या. इथून पुढले अनुभव कटू वाटू लागले आणि म्हणूनच तो तसा थकवा आल्यासारखे वाटले. काही दिवस लेखणीला अजिबात विश्रांती दिली होती, पण अजूनही मुदत संपायची होती आणि कागद पेन्सिल देण्याबद्दल जेलरचीही तक्रार नव्हती. ही खुशीची सक्त मजुरी बाहेर जाण्यापूर्वी पुरी करावी म्हणूनच पुन्हा लेखणी उचलली. मी पुण्याला जाण्याची ज्यावेळी तयारी चालली होती त्यावेळी आजच्या ह्या परिस्थितीत मी माझे आत्मचरित्र लिहायला घेईन हे कुणालाच काय, पण मला देखील वाटले नसते. आयुष्याचा आरंभ मामलेदाराच्या घरी आणि आता हा शेवटच नव्हे तर काय या जागी. इथं मामलेदार येत नाहीत, पण इथे यायला मात्र मामलेदाराचा हुकूम लागतो. आज बाबा हयात असते, आई हयात असती तर त्यांना काय वाटले असते. कदाचित आईने थोडीशी अंधुक कल्पना दिली असती. पुण्याला जायचे जेव्हा ठरत होते त्यावेळी तिने मला जवळ घेऊन जो उपदेश केला त्यावेळचे भविष्यकाळचे हे चित्र तिच्या नजरेसमोरून निसटते गेलेही असावे. मी पास झाले. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर झाले. माझा पहिला नंबर आला. तरी मला जशा आनंदाच्या उकळ्या आल्या नाहीत तसेच आईलाही त्याचे विशेष चोच वाटले नाही. ती म्हणाली, माझी खात्रीच होती, मला शाळेत घातलं असतं तर मी देखील अशा स्कॉलरशिपा मिळवल्या असत्या. माझ्याबरोबरचे मुलगे कॉलेजात जाऊन BA MA झालेले पाहिले म्हणजे मुलीच्या जन्माला आल्याबद्दल मला वाईट वाटे. ती माझी राहिलेली इच्छा तुझ्या हातून पुरी होणार आहे. आमच्या काळात मुलीचं जीणं मोठं वाईट होतं. आज फारसा बदल झाला आहे असं नाही खरं, तरी पण माझ्यासारखी एखाद दुसरी निराश झालेली आई आपली मुलगी तरी नावारूपाला यावी म्हणून इच्छा धरू लागली आहे. बोलत असताना ती मध्येच थांबली. तिला पुढे बोलायचे होते खरे, पण क्षणभर तिचे हृदय भरून आल्यामुळे तिच्या तोंडावाटे शब्द निघेना. माझी आई मनाची हळवी नव्हती, तरी पण तिचा सारा जीव माझ्यावर होता. दादा तिचा मुलगा खरा, पण तो असून नसल्यासारखा होता. साऱ्या आयुष्यात आईजवळ बसून तो कधी घटका 2 घटका बोलल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. जवळ बसून बोलणारी काय ती मी, आणि माझ्याबरोबर तासच्या तास चर्चा करीत बसण्यात तिलाही एक प्रकारचा विरंगुळा वाटत असे. मी आता जाणार म्हणून तिला उघडे पडल्यासारखे वाटत होते. तिला गहिवर आला तो त्यामुळेच. क्षणभर थांबून ती म्हणाली, तू आता कॉलेजात जाणार, बोर्डिंगात राहणार. तिथली काय व्यवस्था असते याची काही मला कल्पना नाही. तुझा दादा बोर्डिंगात असतो, पण तो कधी तिथली हकीकत सांगत नाही. आता तुला पुण्याला पाठवायचं ठरलं, पण तिथली व्यवस्था काय आहे हे तपशीलवार मला कुणी सांगितलंही नाही. पुरुषांना वाटतं की बायकांना यात काय करायचं, मुलांची व्यवस्था करायचं जोखीम आपल्यावर आहे असा त्यांचा समज असतो. मुलांना काय पाहिजे असतं हे यांना असतं का माहीत? नोकरपेशाचे लोक 3 त्रिकाळ ऑफिसात असायचे, मुलांची ओळख सुद्धा नाही, आणि त्यांना हे असं वाटतं आई म्हणजे जशी कुणीच नव्हे. विचारलं कधी तर म्हणायचं, तुला काय त्याचं, गोदीची व्यवस्था कशी करायची ते माझं मला चांगलं माहीत आहे. पण ही व्यवस्था काय केली आहे ते मात्र सांगायचं नाही. जशी काही आई म्हणजे कुणी नव्हेच. कुठेही जा, कुणाही नोकरपेशाच्या घरी पहा, व्यवस्था हीच. आई पुन्हा क्षणभर थांबली. ती सौम्य शब्दाने बोलत होती खरी, पण तिच्या भाषेत चिरड होती. बोलत असताना कठोर शब्द जाऊ नयेत म्हणून ती सारखी खबरदारी घेत होती. ती पुढे म्हणाली, जिथं तू जाणार आहेस तिथं कसं वागलं पाहिजे ते तुला सांगितलं पाहिजे होतं खरं, पण तिथली व्यवस्थाच जर मला माहीत नाही तर सांगू कशी? तुझं वय लहान आहे. कदाचित तुझ्या वयाच्या मुली देखील तिथं नसतील. कदाचित मुलीही फारशा नसतील. मोठ्या वयाच्या मुली असत्या तर तू लहान आहेस म्हणून तुझ्यावर सत्ता गाजवू लागतील. म्हणून म्हणते, तिथं गेल्यावर लहान राहू नकोस. सर्वांना तुझी भीती वाटली पाहिजे, तुझी जरब बसली पाहिजे. अशाच रीतीनं वाग. एकदा जाऊन आलीस, तिथली व्यवस्था कळली म्हणजे मला काही सांगता येण्याजोगं असलं तर सांगेन, पण माझ्या सांगण्याचा तुला काय उपयोग होणार? तू काही सासरी जात नाहीस,
सासरी मुलीनं कसं वागावं हे कदाचित मला सांगता आलं असतं, पण जिथं तू जाते आहेस तिथं मी कधी गेलेच नाही, तर तुला सांगू तरी काय? मी म्हटले, काहीच सांगू नकोस. एक सांगितलंस तेवढं पुरे झालं. मी लहान आहे हे विसरायला सांगितलंस, त्यातच सर्व काय ते आलं. मी लहान आहे याची मला बहुधा आठवण नसतेच. मी मोठेपणाचा आव आणते, मोठ्या गोष्टीत तोंड घालते, असा माझ्यावर आरोप आहे. तुझ्या बोलण्यानं मला आता अवसान आलं. मी मोठेपणाचा आव जाणून बुजून कधी आणला नाही. तो तसा येतो. याचं कारण मला माझ्या लहानपणाची आठवणच नाही. म्हणून ती आठवण कॉलेजात गेल्यावर केली पाहिजे आहे की काय अशी मला शंका होती. पण ती शंका आता गेली. तुझा आधार मिळाला. त्या आधाराच्या जोरावर मी आता वाटेल त्याच्याबरोबर वाटेल तशी झगडेन. माझे भाषण ऐकून आई अगदी आपल्याशीच हसली आणि काही न बोलता निघून गेली. एकेकाच्या उपदेशाची पाळी होती. बाबांनी चांगले तासभर व्याख्यान दिले, पण ते अगदी ठराविक साच्याचे होते. माझ्या दृष्टीने त्यात काही नाविन्य नव्हते. पुष्कळशा पुस्तकातून तसले उपदेश मी वाचले होते, त्यामुळे उपदेश करण्याचा त्यांनी नुसता विधी केला असेच मला वाटले. डॉक्टर कीर्तिकरांकडे निरोप घ्यायला गेले त्यावेळी मात्र माझी तारांबळ उडाली. बाबांच्या उपदेशाचा वृक्षपणा त्यांच्या शब्दात नव्हता. त्यांना स्वतःचे मुलबाळ नव्हते. केवढ्या तरी मोठ्या उजाड बंगल्यात ते एकटेच राहत होते. त्यामुळे मी जी घटकाभर जात असे तेवढीच कौटुंबिकता त्यांना अनुभवायला मिळत असे. मी जाणार याचे त्यामुळेच त्यांना जड गेले. ते म्हणाले, तुला निरोप द्यायचं माझ्या जीवावर येत आहे. आजपर्यंत बोललो नव्हतो, पण आज उघडपणे सांगतो. तू इथं येऊ लागल्यापासून मला एक प्रकारचा पितृपदाचा लाभ झाल्यासारखं वाटत होतं. बोलावं, शिकवावं, सांगावं किंवा रागे भरावं असले बाबागिरीचे सगळे हक्क मी चालवून घेत होतो. तूही माझं ऐकत होतीस. म्हणजे तू मुकाट्यानं ऐकत होतीस असं मी म्हणत नाही. माझं म्हणणं तुला पटत होतं म्हणून तू ऐकत होतीस. मला वाटतं तुझ्या पुढल्या आयुष्याला काही विवक्षित दिशा लावण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्याचे परिणामही होतील अशी मला खात्री आहे. तू BA झाल्यावर देखील तुझ्या हाती पडणार नाहीत अशा प्रकारची पुस्तकं मी तुझ्या हाती दिली आहेत. तुझ्या लहान्या मनावर झालेला हा संस्कार पुढं पाळमुळं धरल्या वाचून राहणार नाही. तू ज्या जागी जाते आहेस तिथं तुला जवळजवळ तुरुंगवासच भोगावा लागणार आहे. मला माहीत आहे की अजून फर्ग्युसन कॉलेजात फारशा मुली जाऊ लागल्या नाहीत. त्यातून जात आहेत त्या बहुतेक गावातल्याच आहेत. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये 4-2 मुली असतील किंवा नसतील. तिथली कॉलेजातली पोरं त्या मुलींना चांगलाच त्रास देत असतील असा माझा समज आहे. आणि त्यातून तर तू ही एवढीशी लहान मुलगी, त्यातून वयानं इतकी लहान कॉलेजात आलेली पाहून त्या पोरांच्या अंगाचा तीळ पापड होईल. त्यातून प्रोफेसरांनी जर तुझ्याबद्दल थोडीशी सहानुभूती दाखवली तर ती कार्टी तुझा चांगलाच पाठपुरावा करते. आम्हीही विद्यार्थी असताना मुंबईच्या कॉलेजातून असले उपद्व्याप केले नाहीत असे नाही, पण मुंबईचे उपद्व्याप आणि पुण्याचे उपद्व्याप यात फार फरक असतो. तुझ्या स्वभावाचा मला जो अंदाज आहे त्यावरून मला असं वाटतं की तुला शेवटी मुंबईलाच यावं लागेल. पण मुली, एक सांगतो ते ध्यानात ठेव, कुणाच्या आहारी जाऊ नकोस. मैत्रिणी जुळवतानाही डोळे चांगले उघडे ठेव. प्रत्येकाच्या अंतःकरणात अगदी खोल पहा. वर्षानुवर्ष सहवासाला राहिलं तरी देखील एखाद्या माणसाचा स्वभाव कळायला तसाच प्रसंग यावा लागतो. त्यातून हे तर फुटक्या तारवाचे तुकडे, क्षणभर जवळ यायचे आणि लगेच दूर व्हायचे. पण या क्षणभराच्या सहवासात या फुटक्या तारवाच्या तुकड्यातला एखादा तुकडा आपल्या अंगच्या खिळ्यानं जी एखादी जखम करून जातो ती उभ्या आयुष्याला पुरून उरते. एवढंच चांगलं ध्यानात ठेव. तुला कुठल्या पुस्तकाची जरुरी लागली तर मला कळवीत जा. आणि काही चांगली पुस्तकं माझ्या हाती येतील ती मी तुझ्याकडे पाठवीनच. ती लक्षपूर्वक वाचित जा. आणि सर्वात विशेष सांगायचं म्हणजे हेच की मला विसरू नकोस. पोरी, मला विसरू नकोस. शेवटचे वाक्य उच्चारताना त्यांना एकदम हुंदका आला आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. माझीही ती स्थिती झाली होती. जातीपातीचा नाही, नात्या गोत्याचा नाही असा एक वृद्ध गृहस्थ माझ्या वियोगाने कासावीस होतो हे पाहून दुःखाबरोबरच आश्चर्यही वाटले. कितीतरी वेळ ते हुंदके देत होते. अनाथ झालेल्या एका वृद्ध जीवाचा तो आर्त स्वर होता. त्या हुंदक्यांचा परिणाम या क्षणापर्यंत माझ्या अंतःकरणात टिकून राहिला आहे. बाबांनी एखाद्या मास्तरसारखा मला उपदेश केला. हुंदके तर राहोतच,
पण त्यांचे नुसते डोळे सुद्धा ओले झाले नाहीत. आणि हा परका माणूस मला निरोप देताना ओक्साबोक्शी रडतो. याचा मला उलगडा होईना. मी जाणार या कल्पनेने माझ्या आईला जितके दुःख होत होते तितकीच व्यथा या माझ्या वृद्ध मित्राला झालेली दिसली. पुरुषांच्या हृदयात देखील मातृत्वाची भावना असते काय, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मी आईला विचारले तेव्हा ती म्हणाली, तुझा प्रश्नही बरोबर आहे आणि उत्तरही बरोबर आहे. मातृत्वाची भावना सर्वांच्याच हृदयात असते. तिथं स्त्री पुरुष लहान मोठं हा भेदच नाही. आम्ही पुरुष आहोत, स्त्रियांहून निराळे आहोत असं दाखवण्यासाठी दांभिकपणानं जातीचे पुरुष मुरदाडपणानं आपलं मन मारतात आणि त्यालाच मर्दपणा म्हणतात. बायकांसारखं काय रडतोस, मर्दासारखा मर्द तू असं म्हणताना बायका म्हणजे रडव्या असं जबरदस्तीने ठरवण्याचा त्यांचा उद्देश असतो. बायका रडव्या आहेत नाही असं नाही, पण त्या दांभिक नाहीत. रडवेपणा पुरुषांच्या अंतःकरणातही आहे, पण रडणं म्हणजे कमीपणा असा एक सिद्धांत ठरल्यामुळं रडू आलं तरी पुरुष ते बळेच दाबून टाकतात. कुणाचं दुःख पाहिलं तर पुरुष असो की स्त्री असो अंतःकरण हे हल्लंच पाहिजे. आणि तसं अंतःकरण हल्लं की रडू आल्या वाचून कसं राहील. रडू येणं ही ईश्वरी वृत्ती आहे. आलेलं रडू दाबून ठेवणं ही आसुरी वृत्ती आहे. एवढा प्रसंग आला पण त्यानं डोळ्याला टिपूस येऊ दिलं नाही. अशी एखाद्याची कुणी तारीफ केली तर मला त्या माणसाचा तिटकारा येतो. स्वतःवर आलेल्या प्रसंगानं ज्या माणसाचं अंतःकरण द्रवत नाही त्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव तरी कशी होणार. रडलं पाहिजे बरं पोरी, रडलं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख पाहून आधी रडलं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख पाहून येणारं रडं दाबायची सवय केलीस, लोकांना वाईट दिसेल म्हणून असले दुःखाचे आवंढे गिळून टाकलेस तर मन मरून जाईल, अंगी राक्षसी वृत्ती येईल. आईच्या भाषणाने माझ्या प्रश्नावर बराच प्रकाश पडला. आता तिसरा निरोप बाबी शेठचा. निरोप घेताना आधी मलाच हुंदका आला. 25 मुला नातवंडांच्या लटांबरात वाढलेला तो दुःखी जीव. त्यांना माझ्या वियोगाने वाईट वाटल्यास नवल कोणते. आयुष्यातील सर्व प्रकारची दुःखे त्यांनी अनुभवली होती आणि ती दुःखे अनुभवून पचवली होती, म्हणूनच त्यांची वृत्ती सदा आनंदी असे. डोळ्यातील आसवे पुसून ते म्हणाले, गोदे पोरी तू आता पुण्याला जाणार. कुणी सांगावं, यापुढे कदाचित तुझी आमची भेट सुद्धा होणार नाही. तुझे वडील सरकारी अधिकारी आहेत. तुला पुढली सुट्टी पडायच्या पूर्वी कदाचित त्यांची इथून बदली सुद्धा होईल आणि तशी जर बदली झाली तर तुझी भेट होणं कठीण. पण तसं तरी कसं म्हणू. लहानपणच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पत्ता माहीत नसता सारी मुंबई तू पालथी घातलीस हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. तू मला भेटायला येशील नाही असं नाही, पण आलीस तर अशी राहणार किती दिवस. तुझे वडील इथं राहिले तर महिना दीड महिना राहण्याची संधी तरी आहे. म्हणून वाटतं की तुझं लग्न होईपर्यंत तरी तुझ्या वडिलांची इथून बदली होऊ नये. लग्न झालं की तू परस्वाधीन झालीस. मी मुळी लग्नच करणार नाही, मी एकदम म्हटलं. बाबी शेठ मोठमोठ्याने हसत म्हणाले, हे पहा गोदे, या गप्पा नकोत. मी लग्न करणार नाही म्हणणारी पोरंही मी पाहिले आहेत आणि पोरीही पाहिल्या आहेत. ती लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत असंच म्हणत असतात, शेवटी लग्न करतात आणि पूर्वीचं बोलणं विसरून जातात. तू म्हण तसं वाटेल तर कदाचित आपला शब्द तू खरा देखील करशील, पण बाई ग, परिस्थिती मोठी बिकट असते. माणसाचं मन केव्हा लंगडतं हे सांगता यायचं नाही. तशी मध्येच लग्न करून गेलीस तर मात्र आम्हाला कायमची मुकलीस असंच मी म्हणेन. माझ्या घरात ही एवढी मुलं आहेत तरी देखील माझं मन तुझ्याकडे गुंततं. असं का होतं ते मला सांगता येत नाही, पण आपला अगदी पोटचा गोळा दूर जातो आहे असं वाटू लागलं आहे मला. त्या शब्दासरशीच त्यांना हुंदका आला. हशाने सुरुवात करून भाषणाचा शेवट रडण्यात झाला. मला पुण्याला नेऊन पोचवण्यासाठी बाबा स्वतः येणार होते. त्यांना जी रजा मिळाली होती त्या रजेच्या सुरुवातीचा दिवस 2 दिवसांनी पुढे होता. 2 दिवसांच्या मुदतीत त्यांना दौऱ्यावर जायचे होते. तो दौऱ्याचा गाव कोल्हापूर मार्गाच्या रस्त्यावर होता, म्हणून कोल्हापूर मार्गेच पुण्याला जावे असे ठरले. बाबांचे काम संपेपर्यंत आम्ही साखरप्याला 2 दिवस राहिलो. आगबोटीचा प्रवास एकदा झालाच होता, त्यामुळे हा घाटातला प्रवास मला जास्त आकर्षक वाटला. साखरप्यापासूनच घाटाला सुरुवात होते. या घाटाला आंबा घाट म्हणतात. बहुतेक हा घाटातला प्रवास रात्रीच करतात. पण आमच्या सुदैवाने म्हणा किंवा बाबांच्या अधिकाराच्या जोराने म्हणा,
आम्हाला कोल्हापूरहून आलेली एक घोड्याची गाडी सापडली. सह्याद्रीतून मार्ग काढीत कोकणची सरहद्द ओलांडून घाटावर जाण्याचे भाग्य मला त्यामुळेच लाभले. नंतरच्या मुदतीतील प्रवासात मी खंडाळा घाटातून आगगाडीतून प्रवास केला होता, पण घोड्याच्या गाडीतून केलेल्या आंबा घाटातील ह्या प्रवासाने माझे मन जसे भारून गेले तसे आगगाडीच्या प्रवासाने गेले नाही. घाटांची अवर्णनीय शोभा पाहायला संथ चालणाऱ्या गाडीतूनच गेले पाहिजे. कोल्हापूरला आम्ही एक दिवस राहिलो. तेथील देवळे पाहिली, राजवाडे पाहिले आणि रंकाळ्याचा तलावही पाहिला. रंकाळ्याचा तलाव पाहिल्याशिवाय कोल्हापूरची यात्रा सफल होत नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या गाडीने निघून आम्ही दुसऱ्या सकाळी पुण्याला येऊन पोचलो. आगगाडीने हा माझा पहिलाच प्रवास होता. परीक्षेच्या वेळी मी मुंबईला गेले होते. आगगाडी नुसती पाहिली होती, पण त्यातून प्रवास करण्याची संधी मिळाली नव्हती. कोल्हापूरच्या स्टेशनवर आम्ही संध्याकाळी आगगाडीत बसलो. मिरजेला गाडी बदलावी लागली. आम्ही सेकंड क्लासातून प्रवास करीत होतो, त्यामुळे आगगाडीच्या प्रवासाची खरी गैरसोय मला अनुभवता आली नाही. जागा आधीच रिझर्व्ह करून ठेवल्या होत्या, त्यामुळे कोणतीच अडचण भासली नाही. बंगलोरकडून येणाऱ्या या गाडीतील प्रवाशांची मिरजेच्या स्टेशनवर जेवणाची वेळ असल्यामुळे गाडी बराच वेळ स्टेशनात उभी राहिली होती. सहज थर्ड क्लासकडे नजर टाकली, त्यावेळी माझ्या अंगावर काटा उभा राहिला. यानंतर देखील बरेच स्टेशने आहेत आणि त्या स्टेशनावरून प्रवासी चढणार आहेत. त्यांचा समावेश तरी कुठे होणार आहे याची मला कल्पना करता येईना. इतकी तुफान गर्दी मिरज स्टेशनवर झाली होती. आगबोटीच्या प्रवासापेक्षा मला हा आगगाडीचा प्रवास जास्त कंटाळवाणा आणि जास्त त्रासदायक वाटला. आम्ही सेकंड क्लासात होतो, तरीही मला अगदी डांबून गेल्यासारखे वाटले. आगबोटीत इकडे तिकडे मनसोक्त पाय मोकळे करण्याची सवड होती. डेकवरून चांगले हिंडता फिरता येत असे, पण इथला सारा कारभार 15-20 फुटांच्या मोकळीकीचा. पाय कसे अगदी आंबून गेले. प्रत्येक स्टेशनावर गाडी उभी राहत असे, त्यामुळे मला जाग येत असे. झोपही सुखाने लागली नाही. कसे बसे डोळे मिटून पडून राहण्याचा प्रयत्न करीत होते. जाग आल्यावेळी खिडकीतून बाहेर नजर टाकली तर बाहेरचे दृश्य अगदी भयान वाटत असे. विशेषतः जसजसे पुणे जवळ येत चालले होते तसतशी गाडी ज्या भागातून येत होती तो भाग अगदी भेसूर वाटला. कोकणच्या सृष्टी सौंदर्याची नजर असल्यामुळे आणि पहाटेचा अंधुक प्रकाश असल्यामुळे तो झाडपाला नसलेला वृक्ष भाग अधिकच भयान वाटत होता. पुणे असेच असेल का असे मनात येऊन जीव कासावीस झाला. पुण्याच्या स्टेशनवर येऊन पोचलो त्यावेळी झुंजूमुंजू दिसू लागले होते. मुंबईची स्टेशने नुसती बाहेरून पाहिली होती, त्यांच्याशी तुलना करता हे स्टेशन अगदीच बेकार वाटले. पण गाडीच्या खिडकीतून पाहिलेल्या भयानपणाच्या मानाने स्टेशनाजवळचा भाग तरी भयान वाटला नाही. टांग्यात बसून आम्ही गावात निघालो. त्यावेळी मात्र गावातील घरेदारे पाहून माझी पुन्हा निराशा झाली. पुणे म्हणताच त्याच्या शेजारी मुंबईचे नाव उच्चारण्याची साधारण वहिवाट आहे, पण नगररचनेच्या दृष्टीने या दोन गावात जमीन आसमानाचे अंतर वाटले. मुंबई जितकी स्वच्छ दिसत असे तितकेच पुणे गलिच्छ दिसले. कोकणच्या दृष्टीने पाहताना घरे कशी मोडकी तोडकी वाटली. वेळ उजाडण्याची होती. फारशी रहदारी सुरू नव्हती, त्यामुळे पहिल्याच पावलाला गाव उजाड असल्यासारखे वाटले. नुकतीच लढाई होऊन गेलेली असावी, तोफांच्या माऱ्याने घरेदारे कोसळलेली असावी आणि नंतर तेथे जाऊन पाहावे अशी जर कल्पना केली तर एखादे गाव जसे दिसले असते तसेच पहिल्या दृष्टीला मला पुणे वाटले. सरळ कॉलेजात न जाता गावात बाबांच्या एका मित्राच्या घरी आम्ही जाऊन उतरलो. तो एक जुन्या काळचा वाडा होता. त्या वाड्यातील दालनाच्या आणि चिंचोळ्या जिन्यांच्या खाची खिंडारातून बाबांच्या मित्राच्या बिऱ्हाडी पोचेपर्यंत केवढा तरी मोठा प्रवास केला असे मला वाटले. प्रमाणबद्ध बांधलेली, मोकळी हवा खेळती असलेली, दारातील सुशोभित अंगणाने उठून दिसणारी कोकणची घरे नजरेसमोर असल्यामुळे हे कोंदट, खुजट, प्रकाशहीन, खेळत्या हवेची नाकेबंदी असलेले घर पाहताच माझ्या कोवळ्या मनाला धक्का बसला. आमचे कॉलेजही असेच असेल का असा प्रश्न एकदम पुढे उभा राहिला. घरातील पायाखालची जमीन देखील सरळ नव्हती. तिला 17 ठिकाणी खड्डे पडले होते. तख्तपोशी अगदी डोक्याला लागायला आली होती आणि वरच्या मजल्यावरून माणसे चालू लागली की त्यातून माती पडत असे. तिथल्या आदरातिथ्याचा प्रकार पाहिला, तोही मोठा चमत्कारिक वाटला. घरचे यजमान प्रत्येक वेळी बोलण्यात मोठा सडेतोडपणाचा आव आणीत असत.
पण त्या सडेतोडपणात बेमुहूर्तपणात जास्त दिसत होता. हे गृहस्थ बाबांचे लहानपणचे बालमित्र होते. पुण्यातले ते फार प्रख्यात वकील होते. पण पुढल्या आयुष्यात त्यांचा काही संबंध येत नसल्यामुळे मी त्यांच्या नावाचा उल्लेख करीत नाही. एक मित्र मोठेपणी आपल्या दुसऱ्या मित्राशी कशा रीतीने वागेल याच्या काही कल्पना मी माझ्या मनाशी ठरवल्या होत्या. त्या कसोटीला लावून पाहताना या दोन बालमित्रांचे परस्परांशी होत असलेले वर्तन मला कसेसेच वाटले. अधिकाऱ्याच्या नात्याने वागत असता सदोदित खोटा आव आणण्याचा कंटाळा आलेले माझे बाबा मोकळ्या मनाने आपल्या बालमित्राशी बोलू पाहत होते, तर हे वकील साहेब पदोपदी त्यांच्या मोठेपणाची जाणीव करून देऊन आपलीच आढ्यता मिरवित होते. बाळपणच्या आठवणीने बाबांनी त्यांना अरेतुरे केले तर ते नुसते अहोजाहोच नव्हे तर रावसाहेब म्हणूनच त्यांना संबोधित होते. या कृत्रिम लघळपणाचा मला देखील अगदी तिटकारा आला. इथली सगळी माणसे अशीच असतील का अशी भीती मनात उभी राहिली. दुसऱ्या दिवशी बाबा मला कॉलेजात घेऊन गेले. त्यावेळी माझा जीव बराचसा खाली पडला. कॉलेजात आजूबाजूला कितीतरी मोकळी जागा होती आणि घरे नवीन पद्धतीने बांधलेली असल्यामुळे गावातल्या घराप्रमाणे उजाड वाटत नव्हती. त्यावेळी या भागात वस्ती फारशी नव्हतीच. मुलांच्यासाठी हॉस्टेल होते खरे, पण मुलींची संख्या फारच थोडी असल्यामुळे प्रिन्सिपल साहेबांच्या घराशेजारचे एक घर मुलींचे हॉस्टेल म्हणून वापरण्यात येत होते. कॉलेजात नाव नोंदवण्याचे सर्व विधी झाले आणि मी या आमच्या मुलींच्या राज्यात अधिष्ठित झाले. आमच्या या हॉस्टेलमधल्या मुलीत मी सर्वात लहान वयाची होते. बहुतेक मुली ब्राह्मणांच्या होत्या. एकच महाराष्ट्रीयन क्षत्रिय जातीची होती आणि ती सर्वात मोठ्या वयाची होती. ती इंटरच्या क्लासात होती. तिचे नाव मंजुळा चौहान. ती माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी वडील होती. तरी पहिल्याच भेटीला तिची माझी दोस्ती जमली. माझ्या मनाचा ओढाच असा चमत्कारिक झाला होता की केव्हाही मला माझ्या जातीच्या माणसापासून दूर राहावे असे वाटत असे. त्यातून मंजुळा वयाने बरीच मोठी असल्यामुळे एक प्रकारे मला तिचा आधार वाटला. कुटुंबातल्या एखाद्या वडील माणसासारखी ती वाटली. तिचा स्वभाव एकलकोंडा असल्याबद्दल बाकीच्या मुली बोलत असत, पण मला अनुभव आला तो अगदीच निराळा आला. बाकीच्या मुली तिच्याकडे ज्या नजरेने पाहत असत त्यामुळेच ती त्यांच्यापासून शक्य तितकी दूर राहत असे. पण काही कारण नसता पहिल्यापासूनच ती माझ्याशी मोकळेपणाने वागू लागली. ठकीची आणि छबीची उणीव मंजुळे करवी भरून निघणार असे मला वाटू लागले. तिची घरची परिस्थिती फार गरिबीची होती. तिचा भाऊ संस्थानात कुठेसा नोकर होता. संस्थानात वशिला लावून तिच्या कॉलेजातील खर्चाची त्याने व्यवस्था करून घेतली होती. म्हणूनच कॉलेजला तिचे पाय लागले. इथेही पंक्ती प्रपंच होताच. मंजुळेचे ताट बाजूला मांडले जात असे. हॉस्टेलच्या व्यवस्थेत गडी असल्यामुळे तिचे ताट तिला स्वतःला घासावे लागत नसे हेच भाग्य. तिला त्याची काही वाटत नव्हते खरे, पण ती गोष्ट माझ्या ध्यानात प्रामुख्याने आली. मी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, त्यात कसलं वाईट वाटायचं, जिकडे तिकडे हेच चाललं आहे. सर्वांच्या पंक्तीला ताट नसलं तरी पोट काही उपाशी पडत नाही. ब्राह्मणांच्या पंक्तीला बसल्यानं अन्नाची चव काही बदलत नाही. मग ओटीवर किंवा अंगणात जरी ताट मांडलं तरी त्याची कसली पर्वा करायची. आम्हाला मराठे म्हणून बाजूला बसवतात, पण तुम्ही नाही का मराठे. आम्ही आपणाला क्षत्रिय म्हणवलं तर यांना राग येतो, पण मराठे ही जात आहे का. मराठी बोलतात ते सारे मराठे, मग ते ब्राह्मण असोत की शूद्र असोत की महारधेड असोत. आम्हाला क्षत्रिय म्हणायचं नसलं तर दुसरं काय वाटेल ते म्हणा, पण मराठे म्हणजे क्षत्रिय असा कोता अर्थ करू नका. एवढंच मी सदोदित म्हणत असते. आम्हाला जर क्षत्रिय म्हणायचं नाही तर महाराष्ट्रात क्षत्रियच नाहीत असं म्हणावं लागेल. बाहेरच्या प्रांतात आपण गेलो आणि इंदूर, ग्वाल्हेर, बडोदे इकडे जायचा प्रसंग मला वारंवार येतो, तर तेथील लोक इकडल्या सर्वच लोकांना मराठे म्हणतात. तो कोण आहे तर मराठा ब्राह्मण आहे असं म्हणण्याचा तिकडे प्रघात आहे. गुजराती ब्राह्मण, मद्रासी ब्राह्मण, बंगाली ब्राह्मण, तसाच मराठी ब्राह्मण. आम्ही जर त्यांना सांगितलं की आम्ही मराठे तर ते विचारतात, मराठे कोण. मराठे ब्राह्मण की मराठे क्षत्रिय की मराठे वाणी की मराठे शूद्र. परक्या प्रांतातल्या लोकांनी असे प्रश्न केले की मराठे ही जात नव्हे असं वाटू लागतं. पण इकडे मराठा हा शब्द जातीवाचक होऊन बसला आहे. परप्रांतातून हिंडल्यामुळे मला तो तसा वाटत नाही.
त्यामुळेच माझी जात कुणी विचारली तर ती क्षत्रिय म्हणून मी सांगते आणि म्हणूनच या साऱ्या मुलींचा माझ्यावर राग आहे. मी डोक्यावरून पदर घेत नाही. मराठेपणाचा हा आचार मी पाळीत नाही. त्यामुळं मी देखील त्यांच्यातीलच एक दिसते म्हणूनही त्यांचा माझ्यावर राग आहे. बोलत असताना ती मध्येच एकदम थांबली. या तिच्या विचूकपणाचे मला आश्चर्य वाटले. तिची दृष्टी बधीर झाल्यासारखी दिसत होती. तिचे लक्ष बोलता बोलता कुठेतरी भलतीकडेच गेले होते. मी तिला विचारले, थांबलीस का? खरंच, म्हणून तिने चष्मा काढून डोळे पुसले. त्यावेळी माझ्या ध्यानात आले की तिच्या डोळ्यात आसवे आली होती. मी म्हटले, मंजुताई, तुझ्या डोळ्यात टिपा आली? ती खिन्नपणाने हसली. ती म्हणाली, दुर्दैव तुझं की तुला माझी परिस्थिती अनुभवता यायची नाही. तुझ्यापेक्षा वरची जात कोणती नाही. वरच्या दर्जाच्या जाती खालच्या दर्जाला कशा डिवचतात याचा अनुभव तुला यायचा संभव नाही. दुसऱ्यांना नावं कशाला ठेवायची? आम्ही देखील तशाच वागतो. इतक्याच वाईट रीतीनं आम्ही कुणब्यांना वागवतो. त्यांचं आम्हाला काही वाईट वाटत नाही. दुसऱ्यांना, आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या जातीला आपण वाईट वागवतो आहोत याची आठवण विसरून आम्हाला वाईट वागवल्याबद्दल आम्ही ब्राह्मणांना मात्र नावं ठेवतो. पण त्यांना तशी नावं ठेवताना आम्ही दुसऱ्यांशी कसं वागतो याची जाणीव आम्हाला नसते. आम्हाला वाटत असतं की कुणब्याचा दर्जाच मुळी कमी प्रतीचा, त्याच लेखी त्यांना वागवायचं. त्यात आम्हाला काही अस्वाभाविक वाटत नाही. कुणब्याशी होत असलेली आमची वागणूक आम्हाला अन्यायाची वाटत नाही आणि ब्राह्मणांना मात्र आम्ही नावे ठेवतो. ब्राह्मणांच्या बाबतीत मी तुझ्याकडे तक्रार केली आणि या गोष्टीची मला आठवण झाली. त्यावेळी मनाला कसंसच वाटलं. तूही ब्राह्मणच आहेस. या तक्रारीमुळं माझ्या बोलण्याचं कदाचित तुला वाईट वाटेल असं मला वाटलं नाही. पण माझ्या मनाला चिमटा बसला तो त्याचा नव्हे. ब्राह्मण मला वाईट रीतीनं वागवतात म्हणून तुझ्याकडे मी तक्रार केली. त्यावेळी मला कुणब्यांची आठवण झाली. त्याचंच मला वाईट वाटलं. ब्राह्मणाविरुद्ध तक्रार करायला मला काय अधिकार असं वाटून मन थोडंसं शरमलंही. ती क्षणभर थांबली आणि पुन्हा बोलू लागली. इथल्या बाकीच्या मुलीबरोबर मी मोकळेपणानं वागत नाही असं सारी म्हणतात. तू येऊन नुसता आठवडा सुद्धा लोटला नाही तोच तुझ्याशी मी इतक्या मोकळ्या मनानं का बोलू लागले याचंच मला आश्चर्य वाटतं आहे. माझ्या हृदयातून आनंदाची उकळी आली. मी बोलू लागले त्यावेळी आवाज अगदी गदगदून आला होता. मला तो विषय फार महत्त्वाचा वाटला. आजूबाजूला कुणीही नव्हते तरी मी तोंड तिच्या अगदी कानाशी नेले आणि म्हटले, मंजुताई, ती अशीच गंमत आहे. मला हे धार्जिणं आहे. आता तू बोललीस ते शब्द दुसऱ्या एका मैत्रिणीच्या तोंडून मी ऐकले आहेत. तीही असंच म्हणाली. ब्राह्मणाच्या जातीत जन्माला आल्याचं दुर्भाग्य तिनंही असंच मला पटवून दिलं होतं. अशी प्रस्तावना करून मी ठकी, यमी, छबी या माझ्या मैत्रिणींची सर्व हकीकत तिला सांगितली. अगदी विश्वासात घेण्याच्या स्वराने मी तिला म्हटले, मंजुताई, मी एक बंडखोर मुलगी आहे. चिपळूण रत्नागिरीत माझी तशी प्रख्याती आहे आणि इथंही माझा काहीतरी बंड करायचा विचार आहे. आज मी हे बंड पुकारणार. एवढीशी कार्टी काय बोलते आहे असं म्हटल्यासारखी मंजुळा हसली. पण अजून तिला माझा स्वभाव माहीत झाला नव्हता. त्या रात्री आम्ही सर्व मुली जेवायला बसलो. नित्याप्रमाणे मंजुळेचे पान बाजूला वाढले होते. मी माझा पाट उचलला, पानही उचलले आणि मंजुळेच्या शेजारी जाऊन बसले. एका मुलीने विचारले, का गोदूताई, मराठ्याची पंगतशी आवडली? मी उत्तर दिले, का आवडू नये, मीही मराठीच आहे. ती आ वासून माझ्याकडे पाहतच राहिली. ती म्हणाली, मराठीण? मग तुझं आडनाव गोखले कसं? माझं आडनाव गोखले आहे आणि मी मराठी आहे, मी अगदी ठासून उत्तर दिले. ती क्षणभर माझ्याकडे नुसती टकमक पाहत राहिली आणि म्हणाली, गोखले म्हणजे कोकणस्थ ना? गोखले मराठी कधी झाले? मी अगदी गंभीरपणाने उत्तर दिले, महाराष्ट्रात जन्म घेतला तेव्हापासून. महाराष्ट्र आपली मातृभूमी आहे असं म्हणू लागले तेव्हापासून. मराठी भाषा बोलू लागले तेव्हापासून. मथुताई, मी गोखले आहे खरी, पण कोकणस्थ मात्र नाही. मथुताईचे तोंड पुन्हा पोस्टाच्या पेटीसारखे उघडले. कोकणस्थ नाही? गोखले कोकणस्थ नाहीत? मग या गोखल्यांची जात तरी कोण? मी गंभीरपणाने उत्तर दिले, चित्पावन. मथू हसली आणि म्हणाली, चित्पावन? गौरी हसली आणि म्हणाली, चित्पावन? प्रत्येक मुलीने एकदा चित्पावन या शब्दाचा उच्चार केला आणि ही करून हसायला सुरुवात केली. मला आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या. बाण अगदी वरमी लागला. मला खात्रीपूर्वक वाटले की आता चर्चा सुरू होणार.
हसण्याची उकळी निघून गेल्यावर मथुताईने विचारले, फॉर्म भरून देताना हीच जात लिहून दिली आहेस का? पहा ना जाऊन, असे म्हणून मी आमटीचा एक भुरका मारला. मंजुळा अगदी शांतपणे ऐकत होती. झालेला प्रकार तिला आवडला नसावा असे तिच्या मुद्रेवरून दिसून आले. वादाच्या अवसानाने मथुताई पुन्हा म्हणाली, तुझी जात चित्पावन का? बरं, हे चित्पावन मराठे आहेत का? मी तितक्याच गंभीरपणाने म्हटले, हो, मराठे चित्पावन. मथुताई गौरीकडे वळून म्हणाली, ऐकलंस का गौरी, हिची जात मराठे चित्पावन किंवा चित्पावन मराठे किंवा मराठे असलेले चित्पावन किंवा चित्पावन असलेले मराठे. अशी बुद्धी असावी लागते बरं गौरी. उगीच नाही पहिला नंबर मिळत, उगीच नाही जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळत. केवढी ही बुद्धिमत्ता. 15 वर्षाच्या वयात उगीच नाही कॉलेजला पाय लागत. 15 वर्ष वयाचे मुलगे तरी आहेत का कॉलेजात? अशी तरवार मारायला चित्पावन मराठ्यांच्या कुळात जन्म घ्यावा लागतो, कोकणस्थ असून चालत नाही. ह्या भडीमाराने मी चित होऊन जाईन असा मथुताईचा समज होता. पण असले कितीतरी भडीमार मी पचवले होते हे तिला माहीत नव्हते. मी आमटीचा पुन्हा एक भुरका मारून तिला विचारले, आणि तुझी जात कुठली मथुताई? गोकटे म्हणजे चित्पावनच ना? मी कोकणस्थ आहे बरं का गोदूताई, मोठ्या तोऱ्याने मथुताईने उत्तर दिले. असं मी म्हटले, तू कोकणस्थ आहेस, पण साऱ्या जन्मात कोकण पाहिलं नाहीस. मी कोकणची आहे असं कबूल करायला तुला लाज वाटते, कारण तुझे वाडवडील कोकणात होते. त्यांनाही आपण कोकणचे आहोत असं म्हणायला लाज वाटते. अशी तू कोकणस्थ आहेस, आणि शिवाय तू चित्पावन नाहीस. मराठी भाषा बोलतेस तरीही मराठी नाहीस, असंच ना? मथुताई दातओठ खात होती. ऐकलत गोदूताई, कोकणची सरहद्द ओलांडून तुम्ही नुकत्या कुठे ह्या पुण्यात आला आहात. नुकता कुठे परकर जाऊन साडी आली आहे. लुगड्याचे ओचे कसे सावरायचे हे सुद्धा माहीत नाही, तो जीभ इतकी लांब असणं बरं नाही बरं का. इथला तडाखा अजून तुला माहीत नाही. जरा नीट जपून वाग आणि असा लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. हा पहा घेतला, पुन्हा घेतला. असे म्हणून मी खरोखरच एक फार मोठा घास तोंडात कोंबला आणि म्हटले, पाहिलंस, या घासाचा तर ठसका लागला नाहीच, आणि तसल्या घासाचा ठसका लागायची भीतीही मला वाटत नाही. शेवटचा दहीभात अर्धाच टाकून मथुताई रागारागाने ताटावरून उठली. माझेही जेवण झालेच होते. मथुताई आचवत असताना मी माझे ताट हाती घेऊन मोरीवर नेऊन ठेवले असे पाहून ती म्हणाली, अगदी पूर्ण मराठीण बनलीस का? आहेच मुळी मराठीण, त्यात आणखी बनायचं ते काय? असे म्हणून मी आचवून खोलीत गेले. मला मोठे समाधान वाटले. आता चर्चा सुरू होईल. साऱ्या मुली गदळे घालू लागतील. ही कल्पना येताच मला आनंद वाटला. मंजुळा मात्र म्हणाली, गोदूताई, एकंदरीत हे काही बरं झालं नाही, मात्र याचे परिणाम सोसायची मनाची तयारी ठेव. मी नुसती हसले आणि पुस्तक उघडून वाचायला आरंभ केला.